केंद्रात एनडीए सरकार असल्यानं त्याची छाप बजेटमध्येही दिसली। कारण नितीश कुमार आणि चंद्रबाबूंच्या राज्यांना 41,000 कोटींचा निधी देण्यात आलाय। मात्र महाराष्ट्रावर अन्याय केल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलाय। पाहूया। लाडकी बिहार, लाडकी आंध्र प्रदेश, फक्त परका महाराष्ट्र का? घालीन लोटांगण वंदीन बिहार, डोळ्यांनी पाहिना आंध्र माझे, दुर्लक्षून राष्ट्र उपेक्षून महाराष्ट्र, सरकार वाचवेन म्हणेन नमो। तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर मोदी सरकारनं बजेट सादर केलं, ज्यात सरकारचे आधारस्तंभ असलेल्या नितीश कुमारांच्या बिहारला आणि चंद्रबाबूंच्या आंध्र प्रदेशला एकूण 41,000 कोटी देण्यात आले। मात्र महाराष्ट्राला काय, असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल केलाय। पंतप्रधान मोदींनी नावडता महाराष्ट्र ही योजना सुरू केलेली दिसते। गेल्या 10 वर्षात महाराष्ट्र ओरबाडला व मुंबईची लूट केली, पण प्रत्येक बजेटमध्ये महाराष्ट्राची निराशाच केली। महाराष्ट्राने आणखी किती अन्याय सहन करायचा? मात्र दिल्लीचे बूट चाटणारे घटनाबाह्य सरकार बसला आहे, तोपर्यंत हा अन्याय सुरूच राहील। घटनाबाह्य सरकारची किंमत महाराष्ट्राला मोजावी लागत आहे। आणि आता तुम्ही गद्दार गँगला विचारा ना, एवढं सगळं त्यांनी पलटी खाऊन गुजरात, गुवाहाटी, सुरत वगैरे जाऊन नाचून आले, त्यांनी महाराष्ट्रासाठी काय मिळवलं? घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत, त्यांनी महाराष्ट्रासाठी काय मिळवलं? एनसीपीतून फुटलेले आहेत, त्यांनी महाराष्ट्रासाठी काय मिळवलं? मध्यमवर्गीयांनी जास्तीत जास्त विश्वास ठेवून देखील भाजपला मतदान केलं आहे, पण गेल्या 10 वर्षात मध्यमवर्गीय लोकांना देखील काय मिळालं हा आपण सर्वांनी विचार करण्याची आज वेळ आलेली आहे। मी आज एवढाच प्रश्न विचारतो की जास्तीत जास्त कर देऊन महाराष्ट्राला काय मिळालं, आज भाजपकडून काय मिळालं, आज हा विचार करा। उद्धव ठाकरेंनी घटनाबाह्य सरकार म्हणत शिंदे आणि फडणवीसांवरही निशाणा साधला। बिहार आणि आंध्र प्रदेश करता मोदी सरकारनं तिजोरीच उघडली। एनडीए सरकारमध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांची जेडीयू आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडूंच्या टीडीपीची प्रमुख भूमिका आहे। नितीश कुमारांचे 12 खासदार आहेत। बजेटमधून बिहारला रस्त्यांसाठी 26,000 कोटींची घोषणा झाली, ज्याद्वारे पाटणा पूर्णिया एक्सप्रेसवे, बक्सर भागलपूर राजमार्ग, बोधगया दरभंगा एक्सप्रेसवे आणि बक्सरमध्ये गंगा नदीवर पूल बांधण्यात येणार आहे। चंद्रबाबूंचे 16 खासदार आहेत। बजेटमध्ये आंध्र प्रदेशसाठी 15,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। आंध्र प्रदेशची राजधानी अमरावतीला आधुनिक विकसित करण्यावर भर देण्यात येणार आहे। देशाच्या बजेटकडून आमच्या अपेक्षा होत्या की प्रत्येक राज्याला समान अधिकार हा मिळाला पाहिजे। त्यामुळे आंध्र प्रदेश आणि बिहारला देण्याचं अजिबात दुःख नाही, तर त्यांचा प्रत्येक राज्याचा अधिकार आहे। पण महाराष्ट्रावर अन्याय काय? म्हणजे गमतीने खरं तर मला असं विचार आला की लाडकी बिहार, लाडकी आंध्र प्रदेश, फक्त परका महाराष्ट्र का? हा मला प्रश्न विचारायचा आहे या सरकार। अर्थसंकल्पाविषयीचा जर सारांश मांडायचा म्हटला तर तो सारांश असाच आहे की घालीन लोटांगण वंदीन बिहार, डोळ्यांनी पाहिना आंध्र माझे, दुर्लक्षून राष्ट्र उपेक्षून महाराष्ट्र, सरकार वाचवेन म्हणेन नमो। केवळ सरकार वाचवण्याची केविलवाणी धडपड आहे। ज्या 2 कुबड्यांच्या आधारावर म्हणजे जेडीयू असेल किंवा टीडीपी असेल, या 2 पक्षांच्या ज्या काही मागण्या होत्या त्या पूर्ण करून, त्यांच्या मागण्या पूर्ण करून खैरात ही बिहार आणि आंध्र प्रदेशला देण्याचा हा प्रयत्न आहे। बिहार आणि आंध्र प्रदेशला भरघोस निधी, मग महाराष्ट्राला का नाही, असा सवाल महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला। तर फडणवीसांनी बजेटमधून काय काय मिळालं हे वाचून दाखवलं। विदर्भ मराठवाड्यातल्या दुष्काळग्रस्त भागातील सिंचन प्रकल्पांना 600 कोटी, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते सुधार योजना 400 कोटी, समावेशक कामासाठी इकॉनॉमिक क्लस्टर 466 कोटी, क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर 598 कोटी, महाराष्ट्र ॲग्री बिझनेस जो आपला प्रोजेक्ट आहे त्याला केंद्राचा हिस्सा 150 कोटी, MUTP 3 जो मुंबईकरता महत्त्वाचा प्रकल्प आहे 908 कोटी, मुंबई मेट्रो याच्याकरता 1087 कोटी, दिल्ली मुंबई कॉरिडॉर 499 कोटी, MMR ग्रीन अर्बन मोबिलिटी 150 कोटी, नागपूर मेट्रो 683 कोटी, नाग नदी सुधार प्रकल्प 500 कोटी, पुणे मेट्रो 814 कोटी, मुळामुठा 690 कोटी। 400 पारचा नारा देत भाजप 240 वर अडकली, त्यामुळे मोदी स्वबळावर पंतप्रधान झाले नाहीत। नितीश कुमारांची जेडीयू आणि चंद्रबाबूंची टीडीपी किंग मेकरच्या भूमिकेत आल्यानं त्याची छाप बजेटमध्ये दिसली। त्यावरून राहुल गांधींनीही निशाणा साधलाय।
खुर्ची बजाव बजेट. सरकारमधील मित्रपक्षांना खुश करण्यासाठी हे बजेट आहे. इतर राज्यांच्या खर्चाने मित्रपक्षांना पोकळ वायदे करण्यात आले. अदानी अंबानी यांनाच फायदा होणार असून सर्वसामान्यांना दिलासा मिळणार नाही. हे बजेट म्हणजे काँग्रेसचा जाहीरनामा आणि आधीच्या बजेटची कॉपी पेस्ट आहे. सर्वसामान्य माणसाला, शेतकऱ्यांना, महाराष्ट्राला काहीही मिळालेलं दिसत नाही आहे. हे पूर्ण पॅकेज आहे. हे जे आपल्याला आत्ताचं बजेट जी घोषणा झालेली आहे ते एकंदरीत नितीश कुमारजी आणि चंद्रबाबू नायडूजी यांना स्पेशल ट्रीटमेंट दिल्यासारखी वाटते. महाराष्ट्राकडे, विदर्भाकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या तोंडाला चुना लावलेला आहे असं दिसतं आहे. एकनाथ शिंदेंना काही मिळालेलं नाही आहे. तर बजेटमधल्या महत्त्वाच्या बाबी काय आहेत तेही पाहूयात. पुढचे 5 वर्ष राशन दुकानात मोफत अन्नधान्य मिळणार. 500 कंपन्यांमध्ये 1 कोटी तरुणांना इंटर्नशिप, त्याद्वारे महिन्याला 5,000 रुपये देणार. सूर्यघर योजनेत 1 कोटी घरांना सौर ऊर्जा पॅनल देणार. 300 युनिटपर्यंत वीज मोफत. मुद्रा लोनची मर्यादा 10 वरून 20 लाख करण्यात आली आहे. शेती आणि शेतीशी संलग्न क्षेत्रासाठी 1.52 लाख कोटींची तरतूद. कर्करोगावरील 3 औषधांवरील उत्पादन शुल्क कमी केल्यानं औषधी स्वस्त होणार. संरक्षण क्षेत्रासाठी सर्वाधिक तब्बल 4,54,773 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तर मनरेगा योजनेसाठी 86,000 कोटींची तरतूद आहे. बजेटमध्ये विशेष छाप ही एनडीएचे घटक पक्ष आणि मुख्य भूमिकेत असलेले नितीश आणि चंद्रबाबूंचे 2 राज्य बिहार आणि आंध्र प्रदेशची उमटली आहे. म्हणजेच एनडीए आणखी मजबूत करण्यासाठी मित्रपक्षांना बूस्टर डोस देण्याचं काम बजेटमधून झालंय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.